गुड मॉर्निंग. मी सोनाली. तर निघाले होते कामावर. सकाळचे वाजले होते 5:45. हा आहे आमचा एरिया. तर मी म्हटलं आज एरियामधूनच आपला व्हिडिओला स्टार्ट करावा. तर आमच्या इथे बघा दुकानं असे चालूच असतात सकाळी 5 वाजल्यापासून. आमच्याकडे ना सकाळी 4:30ला पाणी येतं, तर सगळे असे जागेच असतात आणि 1 वाजेपर्यंत रात्री असे दुकानं असे चालूच असतात. म्हणजे कसे घरातच ते राहतात आणि बाहेर दुकानं असतात. तर दाखवते तुम्हाला आज पहिल्या घरचा मेन्यू काय आहे. तर पहिल्या घरी बनवली होती मस्त अशी बीन्सची भाजी, त्याच्यासोबत तुपातल्या 2 चपात्या आणि बनवले होते डाळिंब, म्हणजे सोलून ठेवलेलं डाळिंब. आणि आज नाही ते एका जणाचंच जेवण होतं. मस्त असं सगळं क्लीन करून इथे बघा मी दुसऱ्या कामावर जाताना इथे आहे गणपतीचं मंदिर. तर मी आले होते दुसऱ्या कामावर. तर दुसऱ्या कामावर मी ना मस्त अशी मसाला दह्यातली भेंडी बनवली होती. आज इथं खूप छान छान जेवण बनवलं होतं. इथे बनवलं होतं व्हेजिटेबल पुलाव. त्याच्यानंतर इथे बनवलं होतं नाश्त्यासाठी दलिया. आज काय व्हेजिटेबल वगैरे नव्हतं घातलं, सिंपल असं बनवलेलं. इथे तेलाच्या चपात्या बनवलेल्या. इथे ना शेंगदाण्याची चटणी बनवली होती. आणि तिसऱ्या कामावर बनवायची होती मला भाजी शिमला मिर्च आणि कांद्याच्या पातीची. त्याच्यासाठी मी ना तेल घातलेलं, जिरे मोहरी मस्त असं परतून दिले. आणि त्याच्यानंतर टोमॅटो ना मी थोडेसे जास्तच घातले होते. आणि कांदा मस्त असं परतून घेतलं. त्याच्यामध्ये ना लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, थोडीशी धने पावडर घालून मस्त असं परतून घेतलं अशा पद्धतीत. त्याच्यानंतर मी ना शिमला मिर्च आणि कांद्याची पात टाकून दिली होती. त्याच्यानंतर घातलं होतं चवीनुसार मीठ आणि 5-1 मिनटं असं झाकण ठेवलं. ही भाजी ना पटकन होते अशा पद्धतीत. तर आपली भाजी ना अशी रेडी झाली होती. 5-10 मिनटांनी लगेच रेडी होते ही भाजी. मस्त असं ज्यूस बनवलेलं, मस्त असे टोमॅटो पोहे बनवलेले, थोडा कांदा थोडे टोमॅटो घालून पोहे. इथे ना मी बीन्सची थोडीशी भाजी बनवलेली. त्याच्यानंतर मी एक नाचणीची भाकर आणि चपात्याही केल्या होत्या. नाचणीच्या भाकरीला मस्त असं तूप लावलेलं होतं. आजचा माझा मेन्यू एवढेच होते, कारण आज मला 2 घरी ना त्यांना लवकर जायचं होतं. त्यामुळं काय व्हिडिओ जास्त काही शूट करायला भेटलाच नाही, कारण त्यांचं ऑफिस असतं. तर आपल्यामुळं त्यांच्या ऑफिसला उशीर नको व्हायला म्हणून जास्त काय व्हिडिओ काढलाच नाही मी दोन्ही कामावर. तुम्हाला नंतर दाखवलं. तर तुम्ही मला भरपूर असे व्हिडिओला प्रेम देतात ना, खूप भारी वाटतं, खूप छान वाटतं. तर असंच मला प्रेम देत जा. तुमच्या प्रेमाची खूप गरज आहे मला. तर जसं तुम्ही मला इंस्टा आणि फेसबुकला प्रेम देतात, तसं माझ्या यूट्यूब चॅनललाही देत जा. आणि तुम्हाला मी विचारलं होतं की ताई तुम्ही मला कुठून कुठून पाहता. तर तुम्ही म्हणजे एवढ्या लांबून लांबून मला बघतात ना ताई. तर एवढं म्हणजे भारी वाटलं ना. मी म्हणजे एवढ्या लांबून लांबून आता मलाही लोक ओळखायला लागले. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.